तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा ट्रेडिंग ब्लॉग्स चॅनलवरती। आजसुद्धा इंडियन मार्केटमध्ये आपण आज ट्रेड केला होता, तर पाहूयात आजचा ट्रेड काय होता। मार्केट आज ओपन झाल्यानंतर मार्केट खूप चांगलं बुलिश गॅप अप ओपन झालं होतं, भरपूर पॉईंटचं गॅप अप ओपन झालं होतं। आणि या ओपनिंगनंतर मार्केटने जेव्हा माझ्या पहिल्या रेजिस्टन्सपाशी रिजेक्शन खाऊन खाली आला आणि तिथं जो त्याने स्विंग बनवला तो त्याच्या खालच्या सपोर्टपाशी रिजेक्शन घेऊन परत वरती गेला आणि तो स्विंग आपण मार्क केला होता। जो हा पहिला स्विंग होता, हा स्विंग आपण मार्क केला होता आणि मार्केट पूर्ण दिवस म्हणला तरी चालेल, पूर्ण दिवस मार्केट साईडवेजच होतं आणि प्रीमियममध्ये पण तसा काही मोमेंटम आलेला नाही आहे। हे जे मोठे मोठे कॅन्डल्स बनवलेले आहेत हे फक्त स्टॉप लॉस हंटिंगचे आहेत। यामध्ये म्हणावं तसं प्रीमियममध्ये मुवमेंट झालेलं नाही आहे, तर साईडवेज मार्केट होतं आणि पूर्ण दिवस मार्केट प्रिव्हियस म्हणजे डे ओपनिंगचा जो स्विंग होता रिट्रेसमेंटचा, त्या स्विंगला मार्केट होल्ड करून होतं। मार्केट त्याच्यावरतीच ट्रेड करत होतं, खाली नाही आलेलं। त्या स्विंगचा जर लो झाला असता तर आपण पुट साईडला गेला होतो, पण मार्केट पूर्ण दिवस वरती असल्यामुळे आपला आज व्ह्यू बुलिश साईडलाच होता। तर पेशन्स खाऊन पूर्ण दिवस होल्ड करून मार्केटने साधारण 2:15 माझा पुलबॅकचा सेटअप बनवला होता आणि याच पुलबॅक सेटअपवरती हा सेटअप सपोर्टच्या लेवलला बनला होता। हा सपोर्ट लेवलपाशी पुलबॅकचा जेव्हा वरती क्लोज झाली, त्या क्लोजिंगवरती आपण एंट्री घेतली होती आणि मार्केट पूर्ण साईडवेज असल्यामुळे आपण जास्त रिस्क न घेता 1:2चं रिस्क रिवॉर्ड फॉलो केलं होतं। आणि जरी ते तुम्हाला इंडेक्सवरती दिसत असेल की 19.50चा स्टॉप लॉस होता आणि 80.80चं जर टार्गेट दिसते, इथे तेवढी मुवमेंट झालेली नाही आहे, पण प्रीमियममध्ये थोडा मोमेंटम आला होता आणि आपण प्रीमियमवरती पाहूया की तो ट्रेड आपण 1:2च्या रिस्क रिवॉर्डवरती क्लोज केला आहे। हे बघा, तर या ठिकाणी आपला हा एंट्री सेटअप बनला होता आणि बरोबर ह्याच्या स्विंग लोला म्हणजे कॅन्डलच्या लोला आपण स्टॉप लॉस प्लेस केला होता आणि रिस्क रिवॉर्ड मॅनेज करण्यासाठी आपण टार्गेट लावून ठेवलं होतं। म्हणजे 6 पॉईंटचा स्टॉप लॉस होता साधारणतः आणि 12 पॉईंटचं आपण प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे। तर आजचं मार्केट पूर्ण दिवस साईडवेज होतं, त्यामुळं जास्त मोठी रॅली आपण ॲक्सेप्ट नाही केली आणि बरोबर 1:2च्या रिस्क रिवॉर्डवरती आज आपण आपला डे ग्रीनवरती क्लोज करतो आहे। बेसिक फॅक्ट्स आपण फॉलो केले आहेत की सपोर्टपाशी जो आहे तो आपला पुलबॅक सेटअप बनलेला आहे आणि याच्यावरतीच आज आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे। आणि जास्त मार्केट साईडवेज असल्यामुळे जास्त